पावसाळ्यात हा आवाज सहन करणं म्हणजे डोकेदुखीच आहे. आता मी असं का म्हणते ते सांगते पुढे. त्याआधी दिवसाची सुरुवात अशी पावसानेच झालेली होती. खूप पाऊस पडत होता रात्रीपासून, त्याच्यामुळे वातावरण एकदम गार झालेलं होतं आणि अशा वातावरणामध्ये मस्त असा कॉफीवाला चहा म्हणजे एक नंबर. दिवसाची सुरुवातच भारी होऊन जाते. चहामध्ये थोडी कॉफी टाकायची आणि जर तुम्ही असं ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा, कारण की एक नंबर लागतो हा चहा. म्हणजे कॉफी प्लस चहा एक नंबर कॉम्बिनेशन होऊन जातं. आता पावसाचे दिवस म्हटल्यावर थोडे मुलं कमी येतात ट्युशनला, त्याच्यामुळे आता मुलांचा अट्टहास होता की टीचर आता खूप दिवसापासून आपण कोणता गेम घेतलेला नाही, तर आपण काहीतरी गेम घेऊया, कारण की मुलं कमी आलेले आहेत. म्हटलं चला आता रोज अभ्यास करण्यापेक्षा कधीतरी असंही मुलांचा हट्ट पूर्ण करावा. मग मुलांचं असे काही गेम घेतलं आणि आमचा साधारण 1-1.5 तास कुठे गेला आम्हाला समजलंच नाही आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं. आणि ह्या आनंदातच आपला आनंद असतो, नाही का? मग त्याच्यानंतर मुलं त्यांच्या घरी गेले आणि मी लगेचच लागले होते स्वयंपाकाला, कारण की मी सकाळी स्वयंपाक केला नव्हता. मला यांचा टिफिन द्यायचा होता आणि मग आज टिफिनमध्ये बनवायचं होतं मला हे जे डांगर असतात, डांगरच्या दशम्या किंवा काही जण याला पराठे पण म्हणतात. आणि मस्त मग त्याची आधी भाजी बनवून घेतली मी आणि साईडला लगेचच तूप बनवायला घेतलं होतं. तूप बनवून झाल्यानंतर ते लगेचच मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं आणि ही जी बेरी उरते तिच्यापासून अशी छान अशी मिठाई बनवली होती. आणि ही मिठाईची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केलेली आहे. खूप छान लागते आणि यावेळेस मी त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा जे कंडेन्स मिल्क येतं ते टाकलं होतं, त्याच्यामुळे टेस्ट अजूनच छान आली होती. आणि म्हणजे मी दशमीसाठी पीठ भिजवून ठेवलं होतं, त्याच्या लगेच दशम्या करून घेतल्या आणि डायरेक्ट संध्याकाळचं शूट घेतलं होतं, कारण आज थोडं मायग्रेनचा त्रास होत होता त्याच्यामुळे. आणि म्हटलं गोळी वगैरे घेऊन झोपावं, पण रात्रीचे 10:30 वाजता प्यायचं पाणी आलं होतं, त्याच्यामुळे पाणी भरायला घेतलं. आणि मी ज्या आवाजाची गोष्ट करत होती ती ही आहे. ऐकलं ना किती कर्कश आवाज आहे. ऑलरेडी मायग्रेनचा इतका त्रास होत होता, त्याच्यात हा आवाज साधारण 15 मिनटं नाईलाजास्तव ऐकावा लागला होता. त्याच्यानंतर मग मी गोळ्या घेतल्या. तर असा होता माझा आजचा दिवस. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.